बोल माया, फक्त एक ध्यानात ठेव, तू केलेलं पाप खूप मोठं आहे। एका लहान मुलीपासून तू तिची आई हिरावून घेतलीस। मीरा, थँक्यू, माझी बाजू मांडण्याची संधी तुम्हाला दिलीस। माया, मला थँक्यू वगैरे ऐकायचं नाहीये, तुला जे बोलायचंय ते पटपट बोल। सांगते, सगळं सांगते। मीरा, आय डोंट नो, तुला असं का वाटतंय की मी अंबिकाचा खून केलाय? अगं, अंबिका माझी बेस्ट फ्रेंड होती ग, लहानपणापासून। आश्रमात असल्यापासून आम्ही एकत्र मोठ्या झालो, एकत्र खेळलो, वाढलो, एकमेकांशी सगळे सुखदुःखाचे क्षण शेअर केले। खूप छान बॉन्डिंग होतं आमचं। पण आमच्या दोघींच्या मध्ये अथर्व आला। अथर्व नुकतंच त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून भारतात परतला होता आणि एक दिवस मंजिरी मॅडम सोबत तो आमच्या आश्रमात आला। मला आजही आठवतोय तो दिवस। अथर्वला पाहिलं आणि पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले मी। इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट। माझ्या स्वप्नातला राजकुमार होता तो। पण कसं असतं ना मीरा, अनाथ मुलींनी स्वप्न पाहायची नसतात। मी समजावलं माझ्या मनाला आणि ठरवलं की अथर्वला विसरून जायचं। पण माझं नशीब बघ ना मीरा, दुसऱ्याच दिवशी मंजिरी मॅडम अनाथ आश्रमात आल्या आणि त्यांनी सगळ्यांसमोर डिक्लेअर केलं की अथर्वचं लग्न एका अनाथ मुलीशी होईल। माझे ड्रीम्स, माझे होप्स सगळं पुन्हा रिवाईव्ह झालं। मला खात्री होती की अथर्व मलाच पसंत करणार, पण त्यांनी अंबिकाला पसंत केलं। त्याला अंबिका आवडू लागली।